तपासात काळबेरं झालं तर सरकारला महागात पडेल असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। थातूर रिपोर्ट दिला तर महाराष्ट्र काय आहे हे दाखवावं लागेल असंही रोहित पवार यांनी म्हटलंय। रोहित पवारांचा हवाई उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांना हा इशारा आहे। त्याच्याच बरोबर कपूर नावाचा हा जो पायलट आहे त्या बाबतीत काय आणि व सत्तेत असणारे जे सर्व नेते मंत्री आहेत त्यांचे संबंध VSR बरोबर कसे होते या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत। त्यामुळे तपास जर योग्य दिशेने जात असेल 2-3 दिवसांनी प्रायमरी रिपोर्टमध्ये फक्त थातूर फक्त हे केलं ते केलं अशा जर गोष्टी न करता डिटेलमध्ये काही प्रमाणात डिटेलमध्ये जो तपास असेल तर आम्ही समजू योग्य दिशेने हा तपास त्या ठिकाणी सुरू आहे। पण उगाचच काहीतरी द्यायचं म्हणून त्यांनी दिलं तर मग मराठी माणूस काय असतो आणि महाराष्ट्र काय असतो हे मात्र त्या ठिकाणी या केंद्र सरकारला नाही तर तिथे असणारे जे एव्हिएशन मंत्रालय त्यांना आपल्याला दाखवावं लागेल असं आम्हाला वाटतं। आज दिवसभरात त्यांचा वेळ घेऊन ते पत्र व त्याच्याच बरोबर डिटेल रिपोर्ट पुराव्यासकट हे मुख्यमंत्री साहेबांना त्या ठिकाणी मी देईल। जी माहिती आतापर्यंत दिली ती कदाचित फक्त 20 ते 30% आहे। 70% माहिती आम्ही मागे ठेवलेली आहे। त्यामुळे जर तपास योग्य पद्धतीने होत नसेल आणि त्याच्यामध्ये जर काळबेरं झालं हे फार सरकारला महागात पडू शकतं। त्यामुळे आम्हाला इथं राजकारण करायचं नाही। आमची विनंती एवढी आहे प्रायमरी रिपोर्ट जो 2 दिवसामध्ये येत आहे तो योग्य पद्धतीचाच त्या ठिकाणी असावा। माझ्याकडे ब्लॅक बॉक्सचा फोटो किती जळालाय ते माहिती असं रोहित पवार म्हणाले आहेत। विमान अपघाताचा तपास पारदर्शकपणे व्हायला हवा असंही रोहित पवारांनी म्हटलेलं आहे। पारदर्शक तपासातूनच अजितदादांना न्याय मिळेल असंही त्यांनी म्हटलं। ब्लॅक बॉक्सचा फोटो हा आमच्याकडे आलेला आहे। तो कसा आहे किती जळला याचे डिटेल सुद्धा आमच्याकडे आलेले आहेत। पण आम्ही वाट बघतोय की केंद्रीय एव्हिएशन मंत्रालय या बाबतीत कसा तपास करते काय करते। त्याच्याचबरोबर श्वेता सिंग बद्दलची पण बरीच माहिती त्यांच्यावर कशा कंप्लेंट केलेल्या आहेत कशा पद्धतीने श्वेता सिंग या भ्रष्टाचार करत आलेले आहेत याची माहिती सुद्धा तिथं आम्हाला कळलेली आहे। त्यामुळे या लोकांना बाजूला ठेवून इन्व्हेस्टिगेशन करणं हे जास्त महत्त्वाचं आहे। कारण का पारदर्शक इन्व्हेस्टिगेशनमुळेच कुठेतरी दादांना त्या ठिकाणी न्याय मिळू शकतो असं आमच्या सगळ्यांची भूमिका आहे।